आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामधला वाद आता दिवसेंदिवस वाढू लागलेला आहे। कारण केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरचं आरोपांचं सत्र हे रवींद्र धंगेकरांनी अजूनही शांत केलेलं नाहीये। आता गाडीवरनं एक नवीन वाद सुरू झालेला आहे। नवीन आरोप धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती केलाय। मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप धंगेकरांचा आहे। तर बढेकर बिल्डर हे मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन हॉस्टेलच्या लिलावामध्ये सुद्धा सहभागी झाल्याचा दावा रवींद्र धंगेकरांचा आहे। बिल्डर लॉबीसाठी तुम्ही आता काम करताय, वेताळ टेकडी फोडण्याचं काम तुम्ही प्रोजेक्ट आणताय, त्याचे प्लॅन करताय आणि मग हे कुठल्या बिल्डरांसाठी करताय? लोक एवढी वेडी नाहीत, पण तुम्हाला घाबरतात। याचा अर्थ घाबरतात, तुमचा सन्मान करत नाही, तुमचा आदर करत नाही। तुम्ही कोण आहे? तुम्ही झिरो आहेत। तुमच्या आजूबाजूला कमल नाही दिसलं तर तुम्हाला येणार जाणार कुत्रं बी विचारणार। तुम्ही फक्त कपडे चांगले घालता, याचा अर्थ तुम्ही लय स्वच्छ असं होत नाही। तुमचं रोज एक ट्विट दिसेल मला आणि रोज त्या ट्विटला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। सत्ता खाली वरती सगळी यांची। आता लोक घाबरतात, कोण काय बोलत नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करतात, विरोधक करतात। ती गाडी ही एकदा वापरली तर त्यांच्या घरच्यांनी किती वेळा वापरली? त्या गाडी जर बिल्डरांच्या नाव असेल तर मग हा पुणेकरांचा अपमान नाही का? आणि प्रायव्हेट गाडीवर तुम्ही हा लोगो लावायचा कोणाची परवानगी घेतली? अरे हे काय तुमच्या घरातलं राज्य आहे का? आणि रवींद्र धंगेकरांचे हे सगळे आरोप नाकारलेले आहेत मुरलीधर मोहोळ यांनी। त्यांनी काय म्हटलं आपण पाहूया। मी तुम्हाला सांगतो, पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली 2.5 वर्ष, महानगरपालिकेची गाडी वापरली नाही। राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी। गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज। माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे। त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली। मी त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा। 2011ला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे, जमीन बळकावली कोथरूडमध्ये, त्याला अटकपूर्व जामीन, त्यांनी जामीन न घेता पळाला होता। असे गुन्हे त्याच्यावरती बाबा नो, हे बघा ना तुम्ही, वक्फ बोर्डाचा गुन्हा आहे, हा गुन्हा आहे, 10 गुन्हे आहेत, माझ्यावर एक गुन्हा दाखवा। आणि काल भंडाऱ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी एक महत्त्वाचं विधान केलेलं, जे विधान दिवसभर चर्चेत राहिलं। सगळ्या कार्यकर्त्यांचे मोबाईल हे सर्व्हिलन्सवरती टाकल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। पण आज याच वक्तव्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। वॉर रूममधनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं आम्ही मॉनिटर करतो असं बावनकुळे म्हणाले। तर कार्यकर्त्यांवरती नजर असल्याचा बावनकुळेंच्या वक्तव्यावरती ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली होती। त्यावरनं चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार सुद्धा केलाय। पंकज भरण्याने मी 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू द्या ना। पंकज आणि मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हिलन्स पण टाकणार, तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्स पण टाकले आहेत। कोण काय बोलतं कोणत्या व्हॉट्सअप? मी काल असं म्हणालो भंडारा भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये की आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं, हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं। बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे। बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅससचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः, किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय का? संजय राऊताला का मिरची झुंबली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे। पुढची बातमी सांगलीमधनं आहे। सांगलीमध्ये जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर यांच्या वादाचा किंवा संघर्षाचा एक नवा अध्याय आता सुरू झाला।